आणि हे जे आता महाकुंभ चालू आहे त्याच्या मध्ये भाजल्यामुळे म्हणजे जे स्फोट झाला उल्केचा नंतर अगदी कोरस म्हणतो पण हे बघ त्याचा कलर वेगळा येतो बघ ना माती वगैरे मग ते माती वेगळी झाली. तुम्ही असं जर तुम्ही फिरवला ना मंडळी, इथे ऐतिहासिक मंदिराबरोबर नैसर्गिक हानी होऊन सुद्धा तिथेच नैसर्गिक चमत्कार झालेला आहे. जगामधील ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील असे एकमेव इम्पॅक्ट क्रेटर ज्यामध्ये पाणी आहे ते आलं कसं आणि हे पाणी कधी कधी कलरफुल सुद्धा होते आणि हे पाणी खारे सुद्धा आहे, हे कसं काय? चला याचा सगळ्याचा उलगडा करूयात. तर हे आहे पंचायत समिती लोणार. तर इथे तुमचे जे व्हेकल्स आहेत ते तुम्ही पार्क करू शकता. तर आता आपण चाललेलो आहोत. हां, पार्किंग अपोजिट साईडला आहे आणि इकडे तुम्हाला आता एंट्री आहे. लोणार सरोवर बघायला आपण आलेलो आहोत. इथे आल्यानंतर आपल्याला बेसिक एंट्री चार्जेस पे करून आतमध्ये जावं लागतं. इथून ते मंदिरापर्यंत कुठेही व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. जर तुम्ही ड्रोन शूट करणार असाल तर त्यासाठी स्पेशल परमिशन आधी काढावी लागते. तर असे इथले काही रूल्स आहेत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात आता आपल्याला काय काय पाहायला भेटते. नवऱ्याच्या मागे स्त्री चालल्या जायची, त्या टायमावर अत्याचार वगैरे व्हायचे. विरगळ राजा मोहन रायने प्रथा बंद केली, नंतर मग इंग्रजांचाच कायदा बसला. तर चंद्र सूरज तेवढं तिचं प्रतीक आहे ते दिलेलं आहे. आणि ते सैनिक मध्ये आता म्हणजे ते म्हणून ते घोडा दाखवलेला आहे. 50 ते 60,000 वर्षापूर्वी पडलं तो उल्का या ठिकाणी. आणि 2 लाख त्यांच्या उल्केचं वजन होतं असं. आणि 60 मीटर लांबी येते. आणि 6 मेगाटन आपण जे अणुबॉम्ब टाकतो ना, 400 गुणांनी स्फोट जाणवला या ठिकाणी. एवढं भयानक हादरे झाले. आणि दिशा आहे म्हणजे इथून टोकलेले. बाकीचं सरोवर कुठून ती बघितलं आपण तो गोल दिसतोय. अच्छा, ही दिशा आहे फक्त. हा, म्हणजे इथून अर्धच लेक दिसते. सुरुवातीला आपल्याला इथे लागतं ते पहिलं दगडी प्राचीन बांधकामाचं भव्य असं मंदिर. एंट्री करताना जणू काही आपल्याला गड आहे कुठला असं भासतं. तर हे आहे इथलं प्राचीन मंदिर. याला गोमुख मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. दिसतंय तुम्हाला असं का? म्हणजे जे गोमुखचं बांधकाम आहे ना ते 900 म्हणजे 1250 वर्षापूर्वीचं. म्हणजे जशी मनोकामना पूर्ण झाली तसं लोकांनी ते बांधलं. कोणी गायचं तोंड पाहिजे. हे नरसिंहाचं मंदिर आहे. नरसिंहाची मूर्ती, बरीचशी खंडित झालेली नरसिंहाची मूर्ती आपल्याला दिसत आहे इथे. हे पहा, इथं जे तुम्हाला दिसतंय ते समुद्र मंथनची कहाणी दाखवलेली. वासुकी नाग दाखवलेला आहे. आणि हे पहा, हे जे आता महाकुंभ चालू आहे त्याच्या रिलेटेड. हे पहा, इथे म्हणजे लॉकिंग सिस्टम आहे. सिमेंट नाही, चुना नाही, एकमेकांचे लॉक अडकून बनवलेले. हे पहा, इकडच्या साईडने तुम्हाला जे दिसते ही हत्तीसोबत युद्ध करते श्री. येल्लो का लावली आहे लाईट? हे रेणुका मातेचं मंदिर आहे. सुग्रीव आणि बाण. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत लोणार सरोवरला, जे वसलेलं आहे महाराष्ट्र बुलढाणा जिल्हा लोणार गावामध्ये. तर या वरच्या भागामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायला भेटतं ते ऐतिहासिक मंदिर. इथे लोणार सरोवरती एकूण 15 मंदिरं आहेत, त्यातली 12 ही महादेवाची आहे. तर या 12 महादेवांचं जर दर्शन केलं तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण झालं असं मानलं जातं. दगडात कोरलेलं हे मंदिर आहे. मस्त गार हवा येते इथे. या जागेला भौगोलिक दृष्ट्या महत्त्व तर आहे, पण सांस्कृतिक ऐतिहासिक सुद्धा महत्त्व याला लाभलेले आहे. या जागेचं नाव रामायणाशी निगडीत आहे. तर पौराणिक दंतकथेनुसार इथे एक लोणासूर नावाचा राक्षसाचा नाश करण्यासाठी विष्णू भगवानने बालविष्णूचे रूप घेऊन आले आणि त्याच्या पायाच्या नखांनी लोणासुराच्या नाभीतून प्रहार करून त्याचा वध केला. म्हणून या गावाचे नाव लोणार असे पडले असे म्हणतात.
आता संस्कृतमध्ये लवण म्हणजे मीठ एवढं लक्षात ठेवूया. बाकीचा लोणार सरोवराशी दंतकथेनुसार कसा संबंध हे आपण तिथे गेल्यावर बघूया. हे पण महादेवाचं मंदिर आहे. या परिसरात अनेक ठिकाणी महादेवाची मंदिरं आहेत. तसेच इथे मध्यभागी मुख्य भगवान विष्णूचे मंदिर आहे. त्यात बालविष्णूची मूर्ती आहे. तिथेच दुर्गा माताची मूर्ती सुद्धा आहे. तसेच गणपतीचं मंदिर सुद्धा या परिसरात आहे. विष्णू मंदिराच्या समोर आहे हे गोमुखधार असलेलं कुंड किंवा गंगा भोगवती तीर्थ म्हणून सुद्धा याला ओळखले जाते. या जागेला धार्मिक, वैज्ञानिक आणि शिवकालीन महत्त्व आहे. साहजिक आपण महाराष्ट्रीय आहोत म्हटल्यावर आपण सुरुवात करूया महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांपासून. तर असे म्हटले जाते की शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी पवित्र नद्यांचे जे पाणी आणले होते त्यापैकी एक पाणी इथून नेण्यात आले होते. तसेच देवगिरीचे राजा कृष्णदेव आणि संत चक्रधर स्वामी यांची पहिली भेट इथेच झाली होती. इथली सगळी मंदिरं ही हेमाडपंथी बांधकामातील असून काही मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे असे लिखाणात आहे. या कुंडामध्ये आधी लोक स्नान करत होते. सध्या इथे बंदी आहे. जर पलीकडे आपण बघितलं तर तिथे कपडे बदलण्यासाठी सोय पण केलेली आपल्याला दिसत आहे. या धारेचा उल्लेख स्कंदपुराण आणि पद्मपुराण यासारख्या पौराणिक ग्रंथामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. राक्षस लोणासुराचा नाश केल्यानंतर विष्णू भगवानचा दाह शांत करण्यासाठी स्वतः गंगा भोगवती इथे अवतरली आणि यात भगवान विष्णूने स्नान करून स्वतःचा दह शांत केला. तसेच वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांनी सुद्धा इथे स्नान केले असा उल्लेख आहे. तर ही गंगाधार 12 महिने वाहत असते. हे झाले पौराणिक कथेनुसार महत्त्व. आता वैज्ञानिक कथेनुसार म्हटलं तर इथे जेव्हा उल्का पडली होती तेव्हा प्रचंड प्रमाणात गॅसेस बाहेर पडले. पुढे हे गॅसेस जमिनीतून बाहेर पडण्याच्या मार्गाच्या शोधात होते. त्यातली एक लाट मोठ्या प्रमाणात असलेल्या पाण्याच्या मुख्य सोर्सपर्यंत आली. गॅस तिथेच थांबले पण पाणी वाहायला मात्र मार्ग मोकळा झाला. तेव्हापासून पाणी इथून वाहतच आहे. इथे कोणी अंघोळ केली तर स्किन रिलेटेड रोग बरे होतात असे मानले जाते. तर असे या जागेला धार्मिक, पौराणिक आणि सायंटिफिक महत्त्व आहे. तर या कुंडाच्या बाजूला आहे ब्रह्मकुंड. पौराणिक कथेनुसार विश्वाच्या परितीर्थाचा कलश ब्रह्मदेवाने इथेच ठेवला होता. इथे पाणी गोमुखातून नाही तर झऱ्याच्या रूपात येते म्हणून इथलं पाणी आपल्याला संत दिसतं. तसेच इथं जलजीवन सुद्धा चालू शकते. तर इथल्या वरच्या परिसरात अजून काही मंदिरं आहेत पण आपलं मुख्य लोकेशन आहे लोणार सरोवर. आपण पहिल्यांदा ते बघून घेऊयात कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जर वेळ उरलाच तर आपण तिथले मंदिरं बघून पायऱ्याने आपण खाली चाललो. ह्या जुन्या पायऱ्या आहेत आणि पुढच्या ज्या आहेत त्या नवीन वर्षापूर्वी आणि तिकडे ते पाण्याचं आउटलेट आहे. इथून आता पाणी खाली जाते जंगलामध्ये. तिथे स्टोरेज होत नाही ते पाणी. शंकराचे मंदिर आहे तसेच सरोवराच्या आजूबाजूचे सगळे मंदिर 15 आणि 5 टेम्पल जे ते वॉटरमध्ये गेलेले पाण्याची लेवल. आत्ता आपण आलेलो आहोत कुमारेश्वर मंदिरच्या इथे. याच्या समोर एक महत्त्वाचं स्थान म्हणजे हे आहे सीता नहानी. वनवासाच्या काळात असताना माता सीता यांच्या आंघोळीसाठी भगवान श्रीरामांनी येथे बाण मारून पाणी प्रकट केले असे मानले जाते. भगवान राम, सीता आणि लक्ष्मण हे 249 ठिकाणी थांबले होते. त्यापैकी हे एक ठिकाण आहे. श्रावण भाव दाखवलेला आहे. आई वडिलांना घेऊन चालला. या मंदिराचं नाव कुमारेश्वर आहे. हा शंकराचं टेम्पल. महादेवाची पिंड आहे आतमध्ये. शिवलिंग या ठिकाणी तुम्हाला पाहिलं.
आता शंकराचं मंदिर म्हटलं की सर्वात प्रथम आपल्याला दिसतो ते म्हणजे नंदी. पण इथे नंदी मात्र मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. कदाचित तो जीर्ण अवस्थेत आहे म्हणून तो इथे ठेवलेला असावा. इथले सगळे मंदिर हे हेमाडपंथी बांधकामात आपल्याला दिसतात आणि रामायण काळाचं सांगायचं झालं तर त्या काळामध्ये प्रभू राम, माता सीता आणि प्रभू लक्ष्मण यांनी इथे पूजा केली असे सांगण्यात येते. 12 मंदिर शंकराचे आजोबा. हे पहा शिवलिंग दिसते तुम्हाला. या ठिकाणी रामायण काळामधला दगडाचा दिवा आहे पहा. वरती तुम्हाला हे दाखवलेले कीर्तिमुख आहे त्या ठिकाणी राक्षस. हे वरचं कमळचं दाखवलेले अगदी गोल शेप. लॉकिंग सिस्टीम सारखे आहे. वरचं कमळ दाखवलेले गोल शेप मध्ये आणि डिझाईन दाखवलेले आहे तुम्हाला आजूबाजूला तशाच डिझाईन. हे कीर्ती महादेवाची भक्ती करायचा. महादेव ज्यावेळी त्याला प्रसन्न झालते त्याला भूक लागली ती. देवा काय करू. महादेवानं त्याला म्हणलं स्वतःचं शरीर खाणं चालू कर. तर त्यांनी महादेवाची यज्ञ पाळली आणि खाणं चालू केलं. तर इथपर्यंत लोक तोंड राहिलं त्याचं. पार्वती म्हणे काही वरदान देऊन टाका नाही तर ते संपून जाणार म्हणे. महादेव त्याच्यावर विराजमान होऊन जाता. म्हणजे तुम्हाला अगदी. पण जसं ते विचारता मग तू नाराज का नाही. मी तर विराजमान झालो. पण ते म्हणतात देवा मला काही खायलाच भेटे नाही म्हणे. तर माझे जे जुने मंदिर आहे हेमाडपंथी म्हणजे लेप आणि राईट साईडला तो राहायचा. लोकांचे पाप पुण्य खायचे म्हणे. म्हणजे जेव्हा आपण मंदिराच्या आत आलो त्याच्यावर पाय पडलं तर आपले पाप खाऊन घ्यायचा देव. आणि जर डबल पाय पडलं म्हणजे पुण्य सुद्धा खाऊन घ्यायचा. त्याला कीर्तिमुख म्हणतो आपण. इथं या द्वारपालिका आहे ज्या ध्यान ठेवत आहे. बाहेरून मंदिराचा इजिप्तच्या पिरामिड सारखा आपल्याला शेप दिसत आहे. म्हणून पाणी स्टोरेज राहते. तर ठिकठिकाणी आपल्याला इथल्या प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी अशी सोय केलेली दिसते. आता आपण लोणार फॉरेस्टच्या मध्यभागी एंट्री पॉईंटला आलेलो आहोत आणि इथे आपण काही बेसिक चार्जेस पे करून आपल्याला आतमध्ये एंट्री आहे. ॲडल्टसाठी 30 रुपये, लहानसाठी 15 रुपये आणि कॅमेरा असेल तर 100 रुपीज असे त्यांचे बेसिक चार्जेस आहेत. जास्त मोठं नाही जंगल आपलं. आणि याच्यामध्ये बिबट आहे, 12 मोर आहे, निलगाय आहे, माकडं आहे, व्हाईट बोल्ड आहे. म्हणजे आता एवढे मोठे प्राणी ते असणं म्हणजे मोठीच गोष्ट आहे या जंगलामधले. बरोबर. पक्ष्यांचे नाव सुद्धा दिलेले आहे या ठिकाणी. हॉर्नबिल वगैरे. हॉर्नबिल असं दिसते आपल्या साईड मध्ये इंडिया मधला. काही काही ठिकाणी कलरवाले असतात. हे मंदिर आहे इथं शंकराचं. या मंदिराचं नाव आहे यज्ञेश्वर म्हणजे शिवलिंग आहे महादेवाचं. याला आपण शुक्राचार्यांची वेधशाळा सुद्धा म्हणतो. जे राक्षसांचे मोठे गुरु होते या ठिकाणून ते ताऱ्याचा अभ्यास करायचे म्हणून आपण याला वेधशाळा म्हणतो. इथे यज्ञ व्हायचा म्हणून आपण याला शुक्राचार्यांची वेधशाळा म्हणतो. समोर तुम्हाला शिवलिंग दिसते आणि नंदी आहे. वरती तुम्हाला ते हत्ती घोडे दाखवलेले युद्ध करताना. महादेवाची मूर्ती दाखवलेली आहे. डमरू दिसते, त्रिशूल दिसते तुम्हाला. आणि लॉकिंग सिस्टम सारखं याच्यामध्ये सिमेंट नाही, चुना नाही, एकमेकांचे लॉक अडकून बनवलेले. हे बघा या साईड मध्ये सुद्धा तुम्हाला लॉकिंग सिस्टम सारखी पद्धत दिसते. म्हणजे त्यावेळी सिमेंटाचा यूज नाही व्हायचा कारण का सिमेंटच नाही आहे ना. लॉकिंग सिस्टमचं जे बांधकाम असते ते हजारो वर्षापर्यंत लोक तसंच राहते. त्याचे खूप लाईक असते ना लॉकिंग सिस्टम.
हे पहा, हे साडे दगड या मंदिराच्या वरचे दिसतात तुम्हाला. जे पुरातन विभागाने सर्वे केलेला आहे या मंदिराचा, म्हणजे परत याला मंदिराच्या बॅक साइडनेच आपल्याला इथे एंट्री आहे वेटू लोणार सरोवर. इथे तुम्ही एरो पण दाखवले. चला बघूयात. हे गुलमोहराचं झाड आहे जे आपल्या इंडियामध्ये मोस्टली भेटत नाही. बाहेरच्या देशातलं आहे ना? नाना पाटील बाहेरच्या देशातलं आहे. महिन्याचे याची मुळं बघा. जुन्या काळामध्ये खोड येऊन गेलेले नाना पाटील मोठं आहे. त्यांचं मराठी पिक्चर आहे पहिले याच्यावर. अशी येडी लोक बहुतेक महाराष्ट्रात सगळीकडेच आहेत बहुतेक. नेचर शांत ठेवायचं नाही असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला आहे ना इकडच्या साईडने हे बघा बुलडॉग आणि दिसते कसं सेफ झाला अगदी गेलं. वोडाफोनचं कुत्र वोडाफोन. इकडच्या साईडने आपण सरोवरामध्ये जातात. या साईड मध्ये राम मंदिर आहे. इकडे जाऊन येऊ. आम्ही राम मंदिर बघून येतो. ठीक आहे. पाणी वाहते जायचं ते झरा आहे पाण्याचा. ओके. पाणी एकदम कोमट आहे, थंड नाही जास्त. इथे एंट्री केल्यानंतर लगेचच आपल्याला मोठं पाण्याचं कुंड दिसत आहे आणि प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात इथून गेले म्हणून या मंदिराला रामगया मंदिर असे म्हटले जाते. मंदिराच्या समोर छोटंसं हनुमानाचं एक मंदिर आहे. मंदिराच्या द्वारपट्टीला असं आपलं वेलकम करणारी एक स्त्रीचा शिल्पकला आपल्याला दिसत आहे आणि इथल्या बऱ्याचशा मंदिरामध्ये आपल्याला हे शिल्प पाहायला भेटेल. तर ही आहे रामाची मूर्ती. स्ट्रक्चर सगळ्याचं सेमच आहे. गंगा यमुना कलश घेऊन आहे. मोबाईलचा नेटवर्क सुद्धा चालला जाते. नाही बाहेर गेल्यावर रेंज आहे पण त्या मंदिरामध्ये नाही केलं तर जावं. जसं मग इथून लोणारने ते शंकर राजा गेले, शंकर राजा मार्गे मग नाशिकला गेले. जसं नाशिकला महत्व आहे तसं तर आपल्या इथे लोणारला येऊन गेलेले राम, म्हणजे जे 14 वर्षाचा वनवास झाला तो याला दंडकारणचा भाग सुद्धा म्हणतो आपण. कुठला? दंडकारण म्हणजे दंडच भेटला होता ना. अशा पद्धतीनं ते 14 वर्षाचा तो राम लक्ष्मण सीता सोबत होते. आपल्याच जंगलातून ते गेले. रामायणमध्ये उल्लेख येते पंचमुखी सरोवर म्हणतात. म्हणजे फिरत फिरत बऱ्याच ठिकाणी मग लोणार सुद्धा लागलं. इथली माती अयोध्याला पाणी वगैरे घेऊन गेले लोक आलते ना. त्यांचं विजेचं दाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला रामाने. जे कुंड तुम्हाला दाखवलं मी बाहेर पाण्याला. त्यामुळे याच्या हातामध्ये शस्त्र आहेत, रामाच्या हातामध्ये. म्हणून राम ऐकले त्या ठिकाणी. पहा शस्त्र नाही दिसत तुम्हाला, बाण दिसत नाही. लोणार अभयारण्यामध्ये आपल्याला हे रामाचं मंदिर दिसत आहे, रामगया. इथे जर तुम्ही उभं राहिला ना, इथे 3 तुमच्या सावली दिसतील, शॅडो दिसतील. इकडे मध्ये एक आणि या साईड. अंतराळ द्वारपट्टीवर आपण जर उभे राहिलो तर आपली राममूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सावली पडते, जेणेकरून माता सीता आणि प्रभू लक्ष्मण यांची उणीवच आपल्याला भासत नाही असा भास होतो. तर हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. या साईडला 3, या साईडला 3, मध्ये 1 आणि जर तुम्ही असं केलं ना 3 शॅडो. तर याच्या मागे सायंटिफिक रिझन म्हणजे इथले 3 दरवाजे आणि तिथले 4 खांब कोपऱ्यातले, या साईडचे 4 आणि त्याच्या साईडचे 4. बघा तुम्ही हे समोर जे तुम्हाला दिसत आहे द्वारपालिका आहे, जे लक्ष देत आहे. हे कीर्तिमुख दाखवलेले आहे या ठिकाणी. आणि या साईडने तुम्हाला बजरंगबली दाखवलेले.
प्रथम बाहेर साईडने आपण जर बघितलं तर गणपती सुद्धा आहे. या साईडमध्ये बजरंगबली दिसतं आपल्याला. म्हणजे यातलं तर या राम मंदिराचं तर इथे मॅग्नेटिक निडल सुद्धा जर तुम्ही बघितली तर काम करत नाही. म्हणजे तुम्ही इथे मोबाईलची रेंज सुद्धा येत नाही आणि ही स्टेबलच होत नाही बघा. बाहेर मोबाईलला रेंज येते पण इथे नाही. याचं डायरेक्शनच दाखवत नाही, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. मोबाईलमध्ये पण बघू शकतो आपण. डिस्टॉप झाला मोबाईल सुद्धा आहे. याला बघा तुम्ही बघू शकता हे मॅग्नेट चिटकतं. कारण जो हा इथला उल्का पडला होता ना त्याच्याच दगडापासून ही मंदिरं सगळी बनवलेली आहेत. तरी एवढे स्ट्रॉंग पॉवर या मंदिरामध्ये आहेत. याच्यात पण मॅग्नेट आहे आणि हे सगळ्यात हाय मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेट आहे. हे चिटकत नाही आहे बघा पण हे चिटकतं. या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि आपला जो मॅग्नेट आहे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी. आणि इथली माती बघा अगदी पूर्ण चिटकलेली आहे याला. दिसला. आणि मॅग्नेट पहा पूर्ण माती ब्लॅक झालेली आहे. याच्यामध्ये किती प्रमाणात लोह आहे अगदी आपल्याला दिसते. बघा मॅग्नेट. म्हणून तर इकडचे माती खूप वेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसते. जे उल्कापात झाल्यामुळे या ठिकाणी मातीमध्ये कुठल्या प्रकारचे घटक आहे आपल्याला या ठिकाणी दिसतात. लोह वगैरे. लोहाचं प्रमाण खूप जास्त आहे याच्यामध्ये. बाहेरच्या मातीमध्ये खूप कमी असते. पण जसं ब्लॅक होत नाही या ठिकाणी तुमची माती पूर्ण ब्लॅक झालेली आहे. आणि हे बघा फायनली आपण आलेलो आहोत लोणार लेक जवळ. अंदाजे 5 लाख वर्षापूर्वी 20 करोड टन उल्का 20 किलोमीटर स्पीडने पृथ्वीच्या दिशेने येत होती. पृथ्वीच्या ओझोन लेअरमुळे उल्काचा वेग वाढला आणि 40 किलोमीटर पर सेकंदनी ती खाली जळत आली आणि हा उल्कापात किंवा नॅचरल इम्पॅक्ट क्रेटर तयार झाला. तर यात हा पूर्ण बेसाल्ट खडक आहे. त्यात 80% बेसाल्ट आणि 20% आयनचे गुणधर्म. 1823 मध्ये एका ब्रिटिश अधिकारी J.E. अलेक्झांडर यांनी याचा शोध लावला. त्यांना कदाचित हे ज्वालामुखीमुळे असावं असं वाटलं. पण नंतर 1969 साली सायंटिस्ट नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावरून जी माती खडकं आणली होती त्यात आणि इथल्या खडकामध्ये साम्य आढळले. यावरून हे उल्का 52,000चे आहे असे दिसते. नंतर अनेक रिसर्च करून असे कळले की 5,47,000 वर्षाचा हा उल्कापात आहे. मिश्रा आहे. मी गाईडचं काम करतो या ठिकाणी आणि तुम्हाला या सरोवराची माहिती सांगणार आहे मी. आपण या पाण्याचं pH वगैरे बघणार आहोत. हे अल्कलाईन वॉटर आहे. अल्कलाईन म्हणजे या पाण्यापासून साबण सुद्धा बनवला जायचा पूर्वी. या पाण्याचं pH 10.5 आहे. आपण जर लेकच्या बाजूला 10 फुटाचा गड्डा खोदला तर आपल्याला गोड पाण्याचा झरा लागतो. मात्र सरोवरातलं पाणी खरं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी पक्षी वगैरे सुद्धा दिसतात. या पाण्यामध्ये मासा सुद्धा नाही, बेंडूक सुद्धा नाही. अल्गेमुळेच या ठिकाणी 75 जातीचे विदेशी पक्षी येतात. नोव्हेंबर डिसेंबर जे ऑस्ट्रेलियन डक, गोल्डन डक, फ्लॅमिंगो आपल्या साईडमध्ये. आणि या सरोवराचं पूर्ण जे डायमीटर आहे ते 2 किलोमीटरचं आहे. परिघ 7 किलोमीटरचा आहे. आपण सध्या खाली 450 फूट सध्या खाली आलेलो आहे. या सरोवराच्या आजूबाजूला संपूर्ण 15 मंदिर आहे. या ठिकाणी 12 मंदिरं शंकराचे. आणि या ठिकाणी नासाच्या टीमला चंद्रावरची माती सापडलेली म्हणून याचं नाव लुनार पडलं. लुनार म्हणजे मूनशी सामने. चंद्राचे आकार गोल आहे, याचे आकार गोल आहे. नवीन रिसर्चमध्ये चंद्रावर सुद्धा पाणी सापडलेले आहे.
तर या सरोवराचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर भारतातील काय जगातील एकमेव नैसर्गिक चमत्कार कलाकृतीचं इम्पॅक्ट क्रेटर आहे हे लोणार सरोवर. जगामधील एकमेव पाणी असणारं, ते पण हाय अल्कलाईन सेलाईन वॉटर असणारं हे लोणार सरोवर आहे. यामध्ये खूप रेअर असणाऱ्या स्पीसीजसुद्धा आढळतात, ज्यामुळे पाणी इथलं कधी कधी कलरफुलसुद्धा होतं. यालाच पंजाब सरोवर म्हणून सुद्धा बोलले जाते. हे आपलं भारतातील एकमेव इम्पॅक्ट क्रेटर आहे आणि जगामध्ये असे 3-4 आहे, पण फक्त या सरोवरामध्ये पाणी आहे आणि ते साधं सुद्धा नाही आहे. तर स्टार सत्वामध्ये हाय अल्कलाईन सेलाईन ज्याचं लेवल 10.7 आहे. तसेच यात समुद्रापेक्षाही सगळ्यात जास्त खारं पाणी आहे. तर इथे हे पाणी आलं तरी कुठून आणि हे पाणी खारं झालं तरी कसं, तर इथले जे झरे आहेत पाण्याचे ते इथे येऊन मिक्स झाले आणि इथं पाणी साठलं. आता हे खारं झालं तरी कसं म्हणायचं झालं तरी इथे जे उल्कापात झालं तर त्यामुळे इथली सॉईल लेवल डिस्टर्ब झाली आणि त्यातली जी सॉल्ट लेवल असते ती वरती आली आणि हे पाणी खारं झालं. हे बघा, अगदी तुम्हाला अल्गी सुद्धा दिसते याच्यामध्ये, ग्रीनवाली जी. याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. पाण्याचा pH चेक करू आपण. हळद टाकल्यानंतर काय होणार आहे, पाणी रेड होणार. अगदी घरातलं साबणाचं पाणी तसंच होते बऱ्याच वेळा, जे कपडे धुवायचं साबण असते. अगदी पहा म्हणजे किती रेड झालेले आहे ते वॉटर. म्हणजे लेमन टाकल्यानंतर काय होणार या पाण्याचा रंग परत नॉर्मल होणार. म्हणजे ऍसिडिटी कशी दूर होती शरीरा मधली, ऍसिड दूर होऊन जाणार या पाण्यामधलं. परत न्यूट्रल झालेलं आहे. 7 pH झाला आता वॉटर पाण्यामध्ये. बघा आता पाणी अंगठीला घासा, अंगठी चमकते या पाण्याने. पा पाण्याने अंगठ्या चमकतात. बघा अगदी म्हणजे आपलं भाजलेला इट कसं कोरच झालं, जसं रामाने सेतू बांधलं तर ना समुद्रामध्ये जाण्यासाठी. हा, अगदी पाण्यावर दगड तरंगते. आपण बघतोय मॅटरचा स्फोट झाल्यानंतर हे दगड अगदी असे झाले हाय टेम्परेचर मध्ये भाजून. हे मिट्टीवरचं जे अच्छा ते दगड जे आहे ते नॉर्मली राम सेतूचं जसं दगड पाणीवर तरंगत तसं हे. दगड पाण्यावर तरंगतो म्हणजे हाय टेम्परेचर मध्ये भाजल्यामुळे, म्हणजे जे स्फोट झाला उल्केचा नंतर अगदी कोरस म्हणतो आपण. हे बा अशी मान्यता भेटली हे 5,70,000 वर्षापूर्वी पडलं तर उल्का. म्हणजे डायनासोर सारखे प्राणी मेले ज्वालामुखी उल्कापात मध्ये, पण हे उल्कापातमुळे झालेलं आहे, ज्वालामुखीमुळे नाही झालेलं. पण तसेच हादरे या ठिकाणी जाणवले तरंगते मानू, पण या पाण्यामध्ये आपण तरंगत नाही. याचं कारण असं आहे, या पाण्याची घनता कमी झालेली, म्हणजे त्याच्यानंतर याच्यामध्ये माती खडक सगळं वाहून जाते. म्हणजे डलडलचा भाग आहे, डलडल मध्ये फसते माणूस. नाही तुम्ही तरंगायला पाहिजे, डुबायला नाही पाहिजे. मिठाचं जास्त इथे कुठे पण तुम्ही जर खड्डा खोदला ना 10 फुटाचा गोड पाणी लागते. सरोवरातलं पाणी खारं आहे आणि सरोवरातलं पाणी खारं आहे. दिसलं का तुम्हाला अर्ध सरोवर दिसलं. वरून असं वरून स्पॉट दिसेल ना. हा वरती जाणार ना, पण वाटावर दिसते ना तुम्हाला.
तिथून फोटो काढता येते पूर्ण बस. तर मंडळी, इथून आपलं लोणार सरोवर बघून झालेलं आहे. तर याच्या पुढेही काही मंदिरं आहे, जसं काही वाघ महादेव मंदिर, मोर महादेव मंदिर, कमळाचा माता मंदिर. अजून एक मंदिर आहे ज्याची वाट पाण्यात गेली आहे म्हणून तिकडे जाता येत नाही. तसेच सासू सुनेची विहीर, जसं की ज्याचं नातं गोड खारट असल्यामुळे त्याला तसं नाव दिलेलं आहे, ज्यात पाणी अर्ध खारट आणि अर्ध गोड आहे. तसंच इथे काही पुढे मंदिरं आहेत. तर तुम्ही इथे आला तर नक्की बघा. आम्हाला वेळेअभावी नाही बघता आलं, कारण आम्हाला लोणार सरोवरचा व्ह्यू हा वरून बघायचा होता, म्हणून आता आपण तिकडे चाललेलो आहोत. तर चला. उन्हामध्ये नाही राहू शकत. ऊन पडलं चाललं. अच्छा, का कसं थोडं चालतंय पाय लांब दिसलं का तुम्हाला? नाही नाही स्पायडर घर थोडी येतात. आता लांबून बघा. तर इथली आपली वरच्या भागातील काही मंदिरं बघायची राहिली होती, तर चला आता आपण ते बघून घेऊयात. इथे मंदिर सापडलेलं आहे, काम चालू आहे सध्या खोदकामामध्ये. हे नवीन मंदिर त्यांना एक्स्कॅव्हेशनमध्ये सापडलेलं आहे इथलं. आणि इथल्या शिव मंदिरामध्ये अघोरी बाबा पूजा करतात. हटकेश्वर नाव आहे मंदिराचं. हटकेश्वर नाव आहे मंदिराचं. त्या पिंडीच्या दिशा या साईडमध्ये आरामध्ये. या लोणार सरोवरचा जर तुम्हाला वरतीन व्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही बॅक साईडला हे एक लोकेशन आहे, तिथून तुम्ही बघू शकता. मेहरन लोणार वन्यविजन. याची एंट्री फी कारच्या साठी 100 रुपीज आहे. तर आत्तापर्यंत आपण या जागेचं सायंटिफिकदृष्ट्या महत्त्व पाहिलं, पण पौराणिक दंतकथेनुसार सुद्धा या जागेला महत्त्व आहे. तर लोणासूर राक्षसाचा बालविष्णू भगवानने जेव्हा वध केला तेव्हा त्याचे रक्त परमेश्वराच्या बोटाला लागले होते. ते काढण्यासाठी परमेश्वराने आपला अंगठा मातीत टाकला तेव्हा खोल खड्डा तयार झाला असे मानले जाते. आता संस्कृतमध्ये लवण म्हणजे मीठ. तर लोणासूर राक्षसाच्या मृत्यूनंतर इथले पाणी खारट झाले अशी गावकऱ्यांची समजूत आहे. त्याच्या रक्तापासून पाणी तर मांसापासून क्षार तयार झाले. मस्त मंडळी, याच परिसरामध्ये एक हनुमानाचं प्रसिद्ध मंदिर आहे, ज्यामध्ये हनुमानाची एक झोपलेली अवस्थेतील दगडी मूर्ती आहे. चला आता आपण ती बघायला जाऊयात. 2013 साली हा 19/12/2013. मारुतीला विनंती करते शैलीला सोडून द्यावं, पण त्यांचा राग शांत होतो आणि सोडून टाकतो. शैली असं म्हणते की मारुतीची पूजा करणार त्याला 7.5 लागणार. 19/12/2013 शेंदूर काढण्यात आले. मॅग्नेटिक मूर्ती कंपोज काम नाही करत आणि हे मंदिराची माहिती. हा, हे महत्वाचं आहे. 25 क्विंटल सिंदूर निघाले. काय मान नसलेलं
तर मंडळी, झालंय आपलं लोणार सरोवर बघून, ज्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान मिळालेला आहे. इथेच दैत्यसुधन मंदिर सुद्धा आहे, ते सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. ते आपण येणाऱ्या पुढच्या भागात बघूया. तर चला आता भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत राहा. टाटा.